नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की पोर्टफोलिओमध्ये किती सोने ठेवावे आणि 5 ते 15% फॉर्म्युला समजून घ्या, गुंतवणुकीचा योग्य मार्ग. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की महागाई आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय सोन्याला नेहमीच मध्यस्थानी स्थान राहिलं आहे. 2025 मध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्च गाठल्यामुळे गुंतवणूकदाराचे लक्ष पुन्हा एकदा या धातूकडे वळले आहे. तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी सोन्याच्या किती गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तज्ज्ञांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणूक 5 ते 15% पर्यंत सोने ठेवणे हा सर्वात सुरक्षित आणि संतुलित मार्ग आहे. कारण या 5 ते 15% फॉर्म्युल्यानुसार तुमचा एकूण गुंतवणूक दराचा केवळ तेवढाच भाग सोन्याचा असावा जो तुमची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य असेल. मित्रांनो, त्याचप्रमाणे 10 ते 15% सोने तुमच्या पोर्टफोलिओत संतुलन देईल. कारण सोने तुम्हाला त्वरित जास्त परतावा देणार नसेल तरी बाजारातील मोठ्या घसरणीच्या काळात ते तुमच्या गुंतवणुकीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. तसेच तुमचा पोर्टफोलिओ 20 लाखाचा असल्यास सोन्याची गुंतवणूक 1 लाख म्हणजे 5% ते 3 लाख 15% रुपयादरम्यान असावी. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही कोणत्या स्वरूपात सोने ठेवावे? गोल्ड ETF, म्युच्युअल फंड, सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड म्हणजे SGB, फिजिकल गोल्ड. तसेच टॅक्स आणि टायमिंगचं महत्त्व म्हणजे तुम्हाला 1 वर्षापर्यंत जास्त गुंतवणूक ठेवण्याचा त्यावर 12.5% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागतो. त्यामुळे SGB मध्ये मॅच्युरिटी नंतर संपूर्ण रक्कम करमुक्त असते. फक्त दरवर्षी मिळणारे व्याज उत्पन्नात समाविष्ट होऊन कर कपात करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमची माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.